विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला. आज आपण इयत्ता 5वी नवोदय पहिला घटक संख्या आणि संख्या पद्धती त्यातील सराव चाचणी 2 मधील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सराव चाचणी 2 मधील पहिला प्रश्न काय होता? 98,345 या संख्येतील 8ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट होती? पहा, संख्या काय आहे? 98,345 या संख्येतील 8ची स्थानिक किंमत. ह्या 8ला त्यांनी काय म्हणलेलं आहे? ची म्हणलेलं आहे. आणि 4ला काय म्हणलेलं आहे? च्या म्हणलेलं आहे. या 8ची स्थानिक किंमत हे ची, ह्याची स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी आहे म्हणून 8,000. पुढं काय म्हणलेलं आहे? 4. हे 4ला काय म्हणलेलं आहे? च्या म्हणलेलं आहे. 4 हा दशक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत किती झाली? 40. किती पट आहे? आपल्याला काय काढायचे? पट काढायचे. पट बरोबर एक ट्रिक आहे आपल्याकडे. का आहे? ची भागिले च्या. ची का आहे? 8,000. च्या का आहे? 40. बरोबर आहे. च्या आहे 40, ची आहे 8,000. हे शून्य कटला, हे शून्य कटला. 4 एक 4, 4 दुनी 8, 200. उत्तर काय आलं? 200 पट आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक बी. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढचा प्रश्न काय आहे? 1 ते 50 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती? पहा, प्रश्न काय आहे? 1 ते 50 पर्यंत संयुक्त संख्या विचारले. संयुक्त संख्या कोणाला म्हणतो आपण? 1 आणि मूळ संख्या सोडून. मग 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती येतात हो? मूळ संख्या आहेत 15. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या आहेत 15. 1 एकूण हे 16 आपल्याला काय करायचे? सोडून द्यायचे. म्हणजे 50 वजा 16. शून्यातून 6 जात नाही, इथला हाचा इथं घेतला. 10 मधून 6 गेले, 4 राहिले. इथं राहिले 4, 4 मधून 1 गेला 3. 34 संयुक्त संख्या येतात 1 ते 50 पर्यंत. किती? 34 संयुक्त संख्या आहेत. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक सी. 34 संयुक्त संख्या आहेत. आलं? चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 काय होता? पहिल्यापासून 7 मूळ संख्यांची बेरीज. मग पहा, या ठिकाणी आपण पहिल्यापासून 7 मूळ संख्या. पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2 अधिक दुसरी मूळ संख्या आहे 3, तिसरी मूळ संख्या आहे 5, चौथी मूळ संख्या आहे 7, पाचवी मूळ संख्या आहे 11, सहावी मूळ संख्या आहे 13, सातवी मूळ संख्या आहे 17. यांचे आपल्याला काय विचारले? बेरीज विचारले. बेरीज करा. हे 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 7 किती झाले? 18, 18 आणि 5 23, 23 आणि 3 26 आणि 2 28ला 8. हाचे किती आले? 2, 2 आणि 1 3, 4 5. काय आली? पहिल्या 7 मूळ संख्यांची बेरीज काय आली? 58. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक डी 58. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय होता? 100 पर्यंत एकूण विषम मूळ संख्या किती? पहा, 100 पर्यंत मूळ संख्या किती येतात? 100 पर्यंत मूळ संख्या आहेत 25. मग त्यामध्ये आपल्याला एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. मग ही फक्त एकमेव सममूळ संख्या 2 आहे. ही एक वजा करा ह्याच्यातून. राहिलेल्या सर्व विषम मूळ संख्या येतात. 24 विषम मूळ संख्या येतात. 1 ते 100 पर्यंत 24 विषम मूळ संख्या आहेत. किती येतात? 24. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक डी. आलं का लक्षात? चला प्रश्न क्रमांक 5 काय होता? कोणत्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत कोणत्याही संख्येत सारखीच असते? पहा, पहिला पर्याय आहे 2. आपण इथं 4200
75 ही संख्या घेऊ. स्थानिक आणि दर्शनी किंमत कोणत्याही संख्येत सारखीच असते. तर या 2ची स्थानिक किंमत इथं आहे 200. ही काय आहे? स्थानिक किंमत आहे. आणि या 2ची दर्शनी किंमत 2 आहे, जी डोळ्याला दिसते ती 2. दोन्ही सारखी आहे का? ही 200 आहे, हे 2 आहे? नाही. पुढे घ्या 0. हे 1075 जर घेतलं तर या ठिकाणी हा 0 आहे. पर्याय 2 मध्ये 0 दिले. या 0ची स्थानिक किंमत 0च आहे आणि 0ची दर्शनी किंमत 0च आहे. तो कोणत्याही जरी स्थानी असेल तर त्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत ही सारखीच असते 0ची. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. पुढचा प्रश्न जर आपण घेतला 9247. या 9ची स्थानिक किंमत 9000 येते, दर्शनी किंमत 9 येते. 1 जर घेतला तर या ठिकाणी 1 आहे, याची 1ची स्थानिक किंमत 1000 येते, दर्शनी किंमत 1 येते. सारखी आहे का? नाही. काय 0 हा एकमेव असा अंक आहे की कोणत्याही संख्येमध्ये त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही काय असते? सारखीच असते. प्रश्न क्रमांक 6 काय होता? प्रश्न क्रमांक 6 चाचणीमध्ये मोठ्यात मोठी 6 अंकी व मोठ्यात मोठी 4 अंकी संख्येतील फरक किती? पहा. मोठ्यात मोठी 6 अंकी, 6 अंकी मोठी संख्या, 6 अंकी मोठी संख्या का आहे? 1 2 3 4 5 6. 9,99,999. पुढं काय म्हणते? मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठी संख्या. 1 2 3 4. वजाबाकी करा. 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0 राहिले. हे 9 आणि हे 9. का आलं उत्तर? या ठिकाणी आपल्याला 9,99,999 ही 6 अंकी मोठी संख्या आहे आणि 9,999 ही 4 अंकी मोठी संख्या. यांची वजाबाकी, फरक म्हणजे वजाबाकी केली. का आला? 9,90,000 एवढा फरक येते. 9,90,000. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. आलं? चला प्रश्न क्रमांक 7 काय होता? प्रश्न क्रमांक 7 पहा. या ठिकाणी ए अधिक बी बरोबर 107 व ए वजा बी बरोबर 57. तर ए गुणिले बी. तर काय करायचं माहिती आहे का? हे ए अधिक बी बरोबर 107 आणि ए वजा बी बरोबर 57. तर आपल्याला हे ए गुणिले बी बरोबर किती विचारलेलं आहे? तर काय करायचं माहिती आहे का? वजाबाकी करा. पहिल्या समीकरणातून दुसरे समीकरण वजा करा. कसं? पहा, तुम्हाला मी 2 प्रकारे सांगतो. एक तर ह्याचे चिन्ह बदला, ह्याचं चिन्ह धन होतं, खालच्याचे चिन्ह बदला, ह्याचं धन होतं ऋण झालं, ह्याचं ऋणचं काय झालं? हे धन झालं. ह्याचं धन होतं, ह्याचं काय झालं? ऋण होतं. म्हणजेच वजाबाकी करायची. 7 मधून 7 गेले 0 राहिले, 10 मधून 5 गेले 5. दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. वजाबाकी करा. इथं हे बी धन आहे, हे बी धन आहे, बी अधिक बी 2b. हे ए धन आहे आणि हे ऋण आहे, हे कटलं म्हणजे 0 आलं. मग 2b बरोबर 50. हे 2b बरोबर 50. मग बी बरोबर काय येईल? या 50ला हे 2 गुणिले होतं, पुढं जाऊन बरोबरच्या पुढं जाऊन भागिले झालं. 2 जर भागलं तर 25 येते. म्हणजे बीची किंमत आपल्याला काय मिळाली दादा? 25 आलं. किंवा तुम्हाला जर हे नाही समजलं तर काय करा? हे ए अधिक बी बरोबर 107 बरोबर आहे. मग आपल्याला ह्याच्यातून हे वजा करायचं आहे. आता इथं काय दिलं? ए वजा बी बरोबर 57 आहे. मग ह्याला आपण जर हे वजाचं चिन्ह दिलं तर हे पूर्ण ह्याला वजा होतं. हे ए वजा ए, हे वजा वजा अधिक बी, हे वजा 57. हे आलं का? वजा ए अधिक बी वजा 57. म्हणजे या प्रकारे आपण अशा प्रकारे ह्याचे चिन्ह आपण बदलून घ्यायचे, वजाबाकी करायची. बीची किंमत मिळाली. ही मिळालेली बीची किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवा.
हे ए वजा बी मध्ये ठेवा किंवा ए अधिक बी मध्ये ठेवा, कोणत्याही समीकरणात ठेवा. ए अधिक बी बरोबर 107. बीची किंमत आहे 25, हे 25 बरोबर 107. ए बरोबर 107. हे 25 धन होतं, पुढं जाऊन काय झालं दादा, हे ऋण झालं. पुढं जाऊन काय झालं, हे ऋण झालं. मग एची किंमत काढा. ए बरोबर 7 मधून 5 गेले, 2 राहिले, 10 मधून 2 गेले 8, म्हणजे एची किंमत काय मिळाली आपल्याला, 82 मिळाली. एची किंमत काय मिळाली, 82. मग आता ए गुणिले बी हे 82, बीची किंमत 25, दोघाचा गुणाकार करा. 25 दोन्ही 50ला 0 हातचे आले 5, 25 8 200, 200 आणि 5 205 म्हणजे 2050. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक सी 2050 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सत्य विधान कोणते. प्रश्न क्रमांक 8 काय होता, खालीलपैकी सत्य विधान कोणते. पर्यायी काय म्हणते, सर्व संयुक्त संख्या विषम असतात. संयुक्त संख्या म्हणजे एक आणि मूळ संख्या सोडून, 1 सोडा, 2 सोडा, मूळ संख्या 3 मूळ संख्या, 4 घ्या, 5 मूळ संख्या सोडा, 6 घ्या, 7 मूळ संख्या, 8 घ्या, 9 10 11 मूळ संख्या आहे, 12 घ्या, 13 मूळ संख्या आहे, 14 15. आता मला सांगा, 16 17 हे आहे, 18 19 मूळ आहे, 20 त्यानंतर 21 22. आता या संयुक्त संख्या आहेत, म्हणजे हे सगळ्या काही विषमच आहेत का हो. ह्याच्यामध्ये हो का, हे सम आहेत, हे विषम आहेत, हे विषम आहे, हे विषम आहे. म्हणजे संयुक्त संख्या या काही सम असतात, काही विषम असतात. सर्व विषम असतात का, नाही. आपल्याला सत्य विधान म्हणजे बरोबर ओळखायचं. सर्व मूळ संख्या विषम असतात का, मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 या मूळ संख्या येतात. या सगळ्या काही विषमच आहेत का, नाही. 2 ही समसंख्या आहे. मूळ संख्येमध्ये एकमेव मूळ संख्या अशी आहे की ती सम आहे, कोणती, 2. मग हे आपल्याला लागू पडणार नाही, सर्व विषम आहे. सर्व संयुक्त संख्या सम असतात. या सर्व संयुक्त संख्या आहेत, संयुक्त संख्या सम आहेत का, नाही. ह्याच्यामध्ये काही विषम पण आहेत, हे येणार नाही. मूळ संख्या पहा, मूळ संख्या सम किंवा विषम असतात. हे सम आहे आणि या विषम आहेत. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते. मूळ संख्या या सम किंवा विषम असतात. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी योग्य विधान कोणते. खालीलपैकी योग्य विधान कोणते. पहा, पहिलं विधान काय आहे, 2 समसंख्यांचा गुणाकार विषम असतो. 2 समसंख्या, एक समसंख्या घ्या 2 गुणिले दुसरी संख्या घ्या 12, दोन्ही समसंख्या दोघाचा गुणाकार करा, 12 दोन्ही 24. हे विषम आली का, नाही, सम येते. सम गुणिले सम बरोबर सम. 2 समसंख्येचा गुणाकार हा नेहमी समसंख्या असतो, हे येणार नाही. योग्य शोधायचे आपल्याला. 2 विषम संख्यांची बेरीज सम असते. पहा, एक विषम संख्या 7 अधिक दुसरी विषम संख्या 15 बरोबर 15 आणि 7 22. आणखी दुसरं घ्या, एक विषम संख्या घ्या 33, दुसरी विषम संख्या घ्या 91, दोघाची बेरीज करा, 3 आणि 1 4, 9 आणि 3 12. काय आलं, एक स्थानी 4. म्हणजे विषम अधिक विषम आपण पाहिलेलं आहे हे लाईव्ह तासिकेमध्ये. विषम अधिक विषम बरोबर सम. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. पुढं पहा, 2 विषम संख्यांचा गुणाकार सम. 7 गुणिले 5, दोन्ही विषम संख्या दोघाचा गुणाकार सम आला का, 35, नाही, विषम आहे. मग काय येतं, हे विषम गुणिले विषम बरोबर विषम. विषम गुणिले विषम बरोबर विषम. हे येईल का सी, नाही. पर्याय डी काय म्हणते, 2 समसंख्यांची बेरीज विषम. आता 2 समसंख्येची बेरीज कुठे विषम येते का, 8 दुसरी समसंख्या 4, सम अधिक सम बरोबर समच येते. सम अधिक सम बरोबर सम हेही येणार नाही. उत्तर काय येते, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. आलं.
पुढे जाऊ आपण. पुढं काय म्हणते पहा, यम ही मूळ संख्या आहे तर खालीलपैकी योग्य विधान निवडा. यम का आहे, मूळ संख्या आहे म्हणते ही. मग आता मूळ संख्या म्हणल्यावर 2, 3, 5, 7, 11 कोणतीही एक असेल. यामध्ये काय करायचं माहिती आहे का, या 2 सोडून बाकी सगळे विषम आहेत आणि 2 ही सम आहे. मग आता काय म्हणते पहा, यम आपण जर मूळ संख्या ही 2 घेतली, ही यम अधिक 1 घेतलं तर काय ते 3, म्हणजे ही यम अधिक 1 समसंख्या होईल का, होणार नाही. ती समही होईल, विषमही होईल. कारण की 2 घेतलं तर विषम येते, 3 घेतलं तर सम येते. म्हणजे हे निश्चित आपण सांगू शकतो का की यम मूळ संख्या अधिक 1 नेहमी सम येणार नाही, विषमही येऊ शकतं. दुसरा, यम ही मूळ संख्या आहे, मग यम अधिक 1 सम किंवा विषम संख्या. तर हे पहा, इथं आपण जर यमची किंमत आपण 2 घेतली, त्याच्यामध्ये 1 मिसळलं तर 3 आलं. हे का आलं, विषम आलं. आपण यमची किंमत इथं 5 घेऊ, अधिक त्याच्यात 1 मिसळा, बरोबर 6. हे का आलं, सम. म्हणजे सम किंवा विषम संख्या असेल, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. उत्तर काय येते, पर्याय क्रमांक बी, सम किंवा विषम येते. आता यम गुणिले 1 ही विषम संख्या. यम म्हणजे मूळ संख्या 2 गुणिले 1 बरोबर विषम संख्या येते का, नाही. सम ही येऊ शकते आणि विषम येऊ शकते. यमची किंमत जर मूळ संख्या, यम मूळ संख्या त्याची 3 धरलं, 3 गुणिले 1 3, म्हणजे हे येणार नाही. पुढचं, यम अधिक 1 ही विषम संख्या आहे. यम अधिक 1, यमची किंमत आपण 5 धरली, मूळ संख्या अधिक 1 बरोबर 6, विषम येते का, नाही. विषमही येते, समही येऊ शकते. निश्चित असं काही सांगता येत नाही. जर आपण इथं यमची किंमत 2 घेतली तर विषम येते, यमची किंमत 2 सोडून कोणतीही मूळ संख्या घेतली तर सम येते. म्हणून हे लागू पडणार नाही. उत्तर काय येते, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11 का आहे प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान निवडा. खालीलपैकी योग्य विधान निवडा. काय म्हणते, 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. नाही, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. 0 ही नैसर्गिक संख्याच नाही. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. पुढं काय म्हणते, 1 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे. 1 आहे ही नाही, चुकीचं आहे. 1 सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, हेही येणार नाही. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या 0, पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक सी. पुढं, विधान बी व सी बरोबर आहे, म्हणजे बी आणि सी दोन्ही बरोबर आहे म्हणते. नाही, बरोबर नाही, तेही पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. सर्वात लहान नैसर्गिक पूर्ण संख्या 0 आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 काय होता, खालीलपैकी योग्य विधान कोणते. 1 ही संयुक्त संख्या, 1 ही संयुक्त संख्या ही नाही आणि मूळ संख्या ही नाही. 1 ही मूळ संख्या आहे, नाही, संयुक्त नाही, मूळ नाही. पुढं, 1 ही मूळ किंवा संयुक्त संख्या आहे, कोणती बी नाही, मूळ बी नाही आणि संयुक्त बी नाही. 1 ही मूळ ही नाही व संयुक्तही नाही. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते. 1 का आहे, मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 13 काय होता, 4, 2, 5 व 6 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज. आता दिलेल्या संख्येमध्ये 0 नाही, मग यापासून 24 संख्या तयार होतात. किती संख्या तयार होतात, 24 संख्या लिहायचं, त्याची बेरीज करायची. अवघड आहे. त्यासाठी एक ट्रिक आहे. का आहे, दिलेल्या अंकाची बेरीज आणि मग इथं 4 अंक दिलेत, त्याच्यामध्ये 0 नाही, म्हणून गुणिले 6666 करायचं. दिलेले अंक 4 अधिक 2 अधिक 5 अधिक 6
यांची बेरीज करा आणि त्याला 6,666 गुणाकार करा. 4 आणि 2 6 आणि 6 12, 12 आणि 5 17, 17 गुणिले 6,666 गुणाकार करा. 17 5 85, 17 सख 102, 102ला 2 हातचे आले 10, 17 सखी 102, 102 मध्ये 10 मिसळा 112, 112ला 2 हातचे आले 11, 17 सख 102, 102 आणि 11, 102 आणि 1 3, 3 आणि 10 13ला 3 हातचे आले 11, 17 सखी दुग्गोदर्शे 102 आणि 1 3 आणि 10 13, 113 म्हणजे काय आलं हे 1,13,322, 1,13,322 पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी. आलं. चला, प्रश्न क्रमांक 14 काय होता? सोपे आहेत प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न मागील परीक्षेमध्ये आलेले आहेत. 9,8,6,4 आणि 0 या अंकापासून तयार होणाऱ्या 5 अंकी कमाल व किमान संख्येतील फरकाच्या 1000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? या अंकापासून तयार होणाऱ्या 5 अंकी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी काय संख्या आहे? 9 8 6 4 0 आणि किमान काय आहे? किमान म्हणजे लहानात लहान 4 0 6 8 9. या संख्येतील फरक म्हणजे वजाबाकी करा. 10 मधून 9 गेला 1 राहिला, इथं राहिले 3, 13 मधून 8 गेले 5 राहिले, इथं राहिले 5, 5 मधून 6 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, 15 मधून 6 गेले 9 राहिले, इथं राहिले 7, 7 मधून 0 गेला 7 राहिले, 9 मधून 4 गेले 5. काय आलं? 57,951. हे झाला फरक म्हणजे ह्यांची वजाबाकी आली. पुढं काय म्हणतंय? फरकाच्या 1000 स्थान, एकक दशक शतक हजार, 1000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, या 7ची स्थानिक किंमत 7,000. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. आलं का लक्षात? 7,000 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 15 का आहे? 7 6 4 3 आणि 1 या अंकापासून तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील 7च्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. हे मोठी संख्या 7 6 4 3 1. त्यानंतर लहान संख्या तयार करा. 1 3 4 6 7 ही लहान संख्या झाली. या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील 7, या 7ची स्थानिक किंमत काय होईल? 1 2 3 4 अंक आहेत, पुढं म्हणून 4 0 दिलं 70,000. या 7ची स्थानिक किंमत काय होईल? 7. यांचा गुणाकार करा. 7 गुणिले 7, 7 7 49, 1 2 3 4 0, 4,90,000. 49च्या पुढं 4 0. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. दिलेल्या अंकापासून संख्या तयार केली आणि त्या कशी संख्या तयार केली? मोठ्यात मोठी आणि लहानात लहान, आणि त्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार केला, 4,90,000 आला. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 16 काय होता? 9,07,03,205 ही संख्या अंकात लिहा. आपल्याला काय म्हणते? 9,07,03,205. पहा, हे एकक दशक शतकचे 3 घरं, त्यानंतर हे हजाराचे 2 घरं, हजाराचे झाल्यावर लाखाचे 2 घरं, त्यानंतर लाखाचे झाल्याच्या नंतर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी, हे कोटीचे 2 घरं. मग आता पहा, 9 कोटी हे 09, 9 कोटी, 7 लाख हे 07, 3,000 हे 03,
205 हे 205 ही संख्या 9,07,03,205 अशा प्रकारे लिहिली जाते. 9,07,03 पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येतं. आलं का लक्षात? उत्तर काय ते? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. 1 ते 100 मधील पहा काय म्हणते. 1 ते 100 मधील 2 अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या. 1 ते 100 मधील 2 अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती आहे हो? संयुक्त संख्या कशाला म्हणतो आपण? 1 आणि मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संयुक्त संख्या आहे. म्हणजे ती काय येईल? 99 येईल. काय येईल? 99 येईल. बरोबर आहे. पुढं काय म्हणतंय? व 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या. 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या. 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 10 आहे. आणि 2 अंकी मोठी संयुक्त संख्या 99. यांची बेरीज म्हणले म्हणजे 99 अधिक 10 यांची जर बेरीज केली तर 9 आणि 0 9, 9 आणि 1 10, 109. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक सी 109 हे उत्तर येतं. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. का आहे पुढचा प्रश्न? 6 9 3 7 8 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. मोठा अंक कोणता आहे? मोठी संख्या तयार करायचं म्हणजे मोठा अंक अगोदर घ्या 9, त्याच्यापेक्षा लहान 8, त्याच्यापेक्षा लहान 7, त्याच्यापेक्षा लहान 6 आणि मग त्याच्यापेक्षा लहान 3. 98,763 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 98,763. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. उत्तर काय येते? 98,763. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19 का आहे? 8,59,000 हे 8,59,758 या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 5च्या स्थानिक किमतीतील फरक हे इथं एक 5 आहे, इथं एक 5 आहे. या 5ची स्थानिक किंमत 50 होते. या 5ची स्थानिक किंमत किती होते? 1 2 3 4 अंक पुढे आहेत. 4 शून्य द्या म्हणजे 50,000 झाली. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थाने म्हणजे 50,000. यातील फरक म्हणले हे 50,000तून जर 50 वजा केले तर 49,950 राहतात. हे 0 10 मधून 5 गेले 5, इथं राहिले 9, इथं राहिले 9, इथला हातचा इथं गेल्यामुळे इथं 4. 49,950 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? पर्याय इथं आपले लिहायचे राहिलेत, पेपरमध्ये आहेत पर्याय. आलं? चला आजच्या या सराव चाचणीमधील शेवटचा प्रश्न काय होता? 1 ते 100 पर्यंत किती संख्यात 1 हा अंक येते? तर 1 ते 100 पर्यंत 20 संख्यात. किती वेळा म्हणलं तर 21 वेळा. किती संख्या म्हणलं तर 20 संख्यात 1 हा अंक येतो. आता त्या संख्या कोणकोणत्या येतात? 1 10 11 12 13 14 15
16, 17, 18, 19, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100. पहा हे 20 संख्या आहेत कनी. पहा ही एक संख्या, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 संख्यामध्ये येते. किती वेळा म्हणलं तर इथं 11 मध्ये 2 वेळा येते म्हणून ती 21. म्हणजे उत्तर काय? किती संख्यात म्हणले म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. आलं का लक्षात? किती संख्यात, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला या ठिकाणी आपले हे 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण संपलेलं आहे. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.